कांदा बटाटा विक्रीच्या बहाण्यानं कोल्हापूरमध्ये घरफोडी करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी गजाआड केलेला आहे। एका पुरुषासह 2 महिलांचा या टोळीमध्ये समावेश आहे। शाहूवाडीहून कोल्हापूरला निघालेल्या एका संशयित टेम्पोचा पोलिसांनी पाठलाग केला आणि टेम्पोतील सागर कदम, रेखा गोसावी आणि मंगल सुभाष यांना ताब्यात घेतलं। त्यांची चौकशी केली असता त्यांनी तब्बल 16 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे। ही टोळी टेम्पोमध्ये कांदा बटाट्याची पोती ठेवून ती विक्रीसाठी गावोगावी जात असते आणि बंद घरांची टेहळणी करून सोयीप्रमाणे घरफोड्या करत असत। या टोळीकडून 6 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 85,000 रुपयांची रोख रक्कम आणि टेम्पो जप्त करण्यात आलेला आहे। आजपर्यंतच्या तपासामध्ये जिल्ह्यातील पोलीस स्टेशन शाहूवाडी, कोडोली आणि वडगाव या ठिकाणच्या 16 घरफोड्या उघडकीला झालेल्या आहेत। 6,91,000 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने जप्त झालेले आहेत आणि 85,000 रुपये कॅश ही मिळालेली आहे।